हेलो फ्रेंड्स, बहुत बहुत स्वागत है आपका इस वीडियो में। दोस्तों, आई होप कि आपके पेपर जो है अच्छे जा रहे होंगे और आपको अच्छे मार्क्स मिलेंगे। ठीक है। और कोशिश कीजिएगा कि मैंने जितने आपको आईएमपी क्वेश्चंस बताए थे वो सबका आपको आंसर मिल जाए। अभी देखिए दोस्तों, कल तारीख है 9 और 9 जनवरी को अगर आप यहाँ पर टाइम टेबल पर देखेंगे तो आपको मॉर्निंग शिफ्ट में आपको दो पेपर मिलेंगे। एक है ओपीएन 101 और दूसरा है कॉम 107। ठीक है। तो अभी ये किन के लिए है? ओपीएन 101 रहेगा फर्स्ट ईयर बीए के लिए और फर्स्ट ईयर बीकॉम मराठी मीडियम के लिए। ठीक है। और जो कॉम 107 है वो रहेगा एफवाई बीकॉम इंग्लिश मीडियम के लिए। ठीक है। और आफ्टरनून शिफ्ट में रहेगा आपको साइकोलॉजी 2016 यानी कि सॉरी 216 एस वाई बी ए के लिए और हिस्ट्री 220 ये भी एस वाई बी ए के लिए। तो आपका जो भी इसमें से ग्रुप रहेगा वो आप इसको एक साथ दे सकते हो। ठीक है। ये अलग अलग रहेगा। ओके। तो चलिए हम अब जो है आईएमपी क्वेश्चन में आपको यहाँ पर थोड़े बहुत बताऊंगा और बाकी जिनको पूरी तरीके से आईएमपी क्वेश्चन चाहिए मैं उनको यहाँ पर रिक्वेस्ट करूंगा कि वो जो है हमारा एप्लीकेशन डाउनलोड करें। परीक्षित अभ्यास एटूटा ये प्ले स्टोर पर अवेलेबल है। ठीक है। आप इसको डाउनलोड कर सकते हैं। इसमें आपको आईएमपी क्वेश्चंस वगैरह सब कुछ नोट्स वगैरह सब कुछ आपको यहाँ पर जो है बीए बीकॉम का मिल जाएगा। अभी अगर आप जॉब करते हो, आपको अच्छा स्कोर चाहिए, आपके पास टाइम नहीं है, समय नहीं है, तो आप ये एप्लीकेशन डाउनलोड कर सकते हो। जो पुराने स्टूडेंट्स हैं उन सबको पता होगा। अगर आप नए हैं तो आप यहाँ पर ये ऐप डाउनलोड कर सकते हो। ठीक है। आप ऐप में मुझे डायरेक्टली चैटिंग भी कर सकते हैं, आप उसमें मेरे से कॉन्टैक्ट भी कर सकते हैं। अगर आपको एक दो सब्जेक्ट के आईएमपी क्वेश्चन चाहिए तो उसकी भी आपको मिल जाएगा। ठीक है। उसके लिए बस आपको एक नॉर्मल थोड़ा-सा फीस देना होगा आपको, बहुत ही कम रहेगा। ओके? तो चलो, वीडियो को शुरू करते हैं। सबसे पहले हम यहाँ पर बात करेंगे ओपीएन 101। ठीक है? दोस्तों, ओपीएन 101 ये बीए और बीकॉम दोनों के लिए एक सब्जेक्ट रहेगा। ठीक है? मराठी मीडियम के लिए ओनली। ओके? सो यहाँ पर ओपीएन के लिए आपको जो है मराठीमध्ये प्रश्न आहेत. बोलण्यातील सुस्पष्टपणा वाढविण्यासाठी कोणते उपाय उपयोगी पडतील. ओके. बोलण्यातील सुस्पष्टपणा. ओके. म्हणजे तुम्ही जे काही बोलता, ते तुमचं बोलणं जे आहे, ते एकदम सुस्पष्ट आणि सुस्पष्टपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे. ठीक आहे. तर ते वाढवण्यासाठी तुम्हाला कोणते उपाय करावे लागतील, हे देखील तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. आता बघा इथं सुस्पष्टपणा उल्लेख केला आहे, पण याचा अर्थ असा होऊ शकतो, बोलण्याचं देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. बोलण्यात अडथळे येऊ नये म्हणून बोललं पाहिजे. कुठलाही प्रश्न जरी आला याच्यामध्ये, तुम्हाला एकच उत्तर त्याच्यामध्ये लिहायचं आहे. ओके. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देताना कोणती काळजी घ्याल? आता बघा कार्यक्रमात प्रमुख ओळख जसं की समजा लग्नामध्ये मुलगी किंवा मुलगा बघण्याचा कार्यक्रम असतो. त्या ठिकाणी आपण कशाप्रकारे त्यांची ओळख करून देतो? सेम तुम्हाला इथं लिहायचं आहे तुमच्या भाषेमध्ये. श्रवण कौशल्य विकसित करण्याची गरज काय आहे? श्रवण कौशल्य. श्रवण कौशल्य म्हणजे काय? श्रवण म्हणजे काय थोडक्यात ऐकणे. कौशल्य म्हणजे काय? स्किल. बरोबर? निरीक्षणाचे फायदे. तुम्ही ज्या ठिकाणी समजा एखाद्या ठिकाणी निरीक्षण करता. फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी जे-सी-बीचं काही काम चालू असेल. तुम्ही किती भावनेनं, किती आवडीने तुम्ही ते काम बघता. ते निरीक्षण तुम्ही कशाप्रकारे करता? त्याचा तुम्हाला फायदा काय होतो? हे संपूर्ण तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. मी फक्त तुम्हाला उदाहरण सांगितलं नाही तर ते जे-सी-बी लिहित बसाल त्याच्यामध्ये. डोळा व कान या ज्ञानेंद्रियांची निरीक्षणातील भूमिका स्पष्ट करा. डोळ्याचं काय कार्य असतं आणि कानाचं काय कार्य असतं हे सांगायचं तुम्हाला. डोळ्याने बघितल्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही, कानानं ऐकल्याशिवाय तुम्ही काही बघू शकणार नाही. तर एकमेकावर त्याचा उल्लेख असतो. वर्गीकरण व भाकीत करणे या ज्या निरीक्षणातील प्रक्रिया आहेत त्या तुम्हाला माहिती द्यायच्या आहेत. एकाग्रता म्हणजे काय ते देखील तुम्हाला सांगायचं आहे. निबंध लेखनाची तंत्रे सांगायची आहे. अ, श्रवणातील अडथळे सांगायचं आहे. निरीक्षण म्हणजे काय? निरीक्षणात बाह्य साधनांची उपयुक्तता, ग्रंथालयातील संदर्भ विभागाचे महत्त्व, प्रकट वाचन, मूक वाचन, ठीक आहे. लेखनात येणाऱ्या अडचणी, स्वयंअध्ययन म्हणजे काय, वक्तृत्व म्हणजे काय, परिणामकारक बोलण्याचे घटक, अशा प्रकारचे तुम्हाला संपूर्ण जे काही प्रश्न आहेत मित्रांनो, ते संपूर्ण तुम्हाला आपल्या ॲपवर दिलेले आहेत. तुम्हाला जरी पी-डी-एफ पाहिजे असेल, तुम्ही मला ॲपवर कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याकडे 2 पी-डी-एफ आहेत. तुम्हाला जी पाहिजे ती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. ठीक आहे. चला, हे झालं आपलं ओपीएन. आता जाऊया आपण बघा याच्यामध्ये एफ-वाय बी-कॉम इंग्लिश मीडियम के लिए यहाँ पर रहेगा आपको कॉम 107 स्टैटिस्टिक्स। ठीक है? एलिमेंट्स ऑफ स्टैटिस्टिक्स ये इंग्लिश मीडियम के लिए रहेगा। एक्सप्लेन फॉलोइंग टर्म्स, क्लास बाउंड्रीज, क्लास मार्क्स। क्लास बाउंड्रीज को आपको एक्सप्लेन करना है यहाँ पे और क्लास मार्क को आपको एक्सप्लेन करना है, उसके पॉइंट्स, उसकी डेफिनेशन। ठीक है? आप यहाँ पर लिख सकते हो। व्हाट आर लिमिटेशंस ऑफ स्टैटिस्टिक्स? स्टैटिस्टिक्स के आपको लिमिटेशंस आपको यहाँ पर प्रोवाइड करने हैं। ओके? स्टैटिस्टिक्स का आप यहाँ पर डेफिनेशन लिख सकते हो, फिर उसकी कमियाँ लिख सकते हो, उसके कुछ पॉइंट्स लिख सकते हो। डिफाइन द स्टेप्स टू कंडक्ट द सर्वे। सर्वे कंडक्ट करने की जो स्टेप्स रहेंगी वो आपको यहाँ पर बतानी है। व्हाट इज द डिफरेंस मेथड ऑफ कलेक्शन ऑफ सेकेंडरी डेटा? सेकेंडरी डेटा जो हम यहाँ पर कलेक्ट करते हैं जैसे कि आउटसाइड ऑफ प्राइमरी डेटा, तो वो आपको यहाँ पर प्रोवाइड कर देना है। व्हाट आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ क्लासिफिकेशन? क्लासिफिकेशन के ऑब्जेक्टिव क्या है वो आपको यहाँ पर प्रोवाइड कर देने हैं। व्हाट आर द कंपोनेंट ऑफ स्टैटिस्टिकल टेबल? स्टैटिस्टिकल टेबल का जो कंपोनेंट रहेगा वो आपको यहाँ पर बता देना है। फॉर द फॉलोइंग सेट ऑफ ऑब्जर्वेशन कैलकुलेट Q1 एंड Q3। अभी देखिए यहाँ पर कुछ वैल्यूज दी हुई है जैसे कि 2 5 8 10 16 20 22 24 29 30 32। इसमें से आपको Q1 Q2 Q3 जो है आपका कैलकुलेट करना है। तो ये आपको बुक में डेफिनेटली मिल जाएगा। अब उसमें प्रैक्टिस कीजिएगा, ऐसा क्वेश्चन आपको एक आ सकता है।
देअर आर 150 स्टूडेंट्स एंड देयर एवरेज मार्क्स आर 75. व्हाट इज कंबाइंड अरिथमेटिक मीन? अरिथमेटिक मीन यानी कि आपको एएम निकलना है। ठीक है, एएम का फॉर्मूला आपको पता होगा, वो आप इसमें कंबाइन करके लिख सकते हो। डिस्क्राइब मेथड ऑफ नॉन रैंडम सैम्पलिंग। रैंडम सैम्पलिंग और नॉन रैंडम सैम्पलिंग, इसमें आपको डिफरेंस भी बता सकता है, या फिर आपको ऐसा कुछ प्रकार का मेथड भी आपको इसमें पूछा जा सकता है। एक्सप्लेन द टर्म्स पॉजिटिव कोरिलेशन, नेगेटिव कोरिलेशन एंड डिग्री कोरिलेशन। ठीक है, तो जो तीनों भी कोरिलेशन यहाँ पर, इसका भी आपको जो है टर्म्स एक्सप्लेन करने को बताया जाता है। तो आई थिंक इस पर एक क्वेश्चन 100% आने वाला है। स्टेट मेरिट्स एंड डिमेरिट्स ऑफ स्टैंडर्ड डिवीजन। तो स्टैंडर्ड डिवीजन जो है आपका, इसमें जो है स्टेट मेरिट्स एंड डिमेरिट्स, ये आपको यहाँ पर जो है एक्सप्लेन करना है। ठीक है, इस प्रकार से आपको क्वेश्चन आएंगे। अगर आपको इसकी भी आईएमपी क्वेश्चन चाहिए, तो आप जो है हमारा एप्लीकेशन डाउनलोड कर सकते हैं, जैसे मैंने आपको अभी अभी बताया। ठीक है, जिनको चाहिए वो आप यहाँ पर ले सकते हो। अब यहाँ पर देखिए, ये है हमारे पास सायकॉलॉजी 216. ठीक आहे. सायकॉलॉजी 216. आता हा आपल्याकडे विषय आहे. हा बी साठी आहे फक्त सेकंड इयर मराठी मीडियमसाठी. त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला प्रतिपूरन म्हणजे काय? त्यातील अप्रतिपूरन व उदारीकरण म्हणजे काय? हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. इतरांनी प्रकट केलेल्या भावना आणि आपण कशाच्या आधारे ओळखतो, हे देखील तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. इतरांच्या उपयोगी पडण्याने कोणते फायदे होतात? आता बघा, इथं तुम्ही म्हणसाल, की हे कसं हेल्प वगैरे नेचर चालू आहे इथं. पण सायकॉलॉजी 216 मध्ये तुम्हाला हेच शिकायला मिळतं, की इतरांच्या उपयोगी पडण्याने कोणते फायदे होतात. बुद्धिमत्तेची व्याख्या सांगून बुद्धिमत्तेचे प्रकार थोडक्यात सांगा. व्यक्तिमत्त्वाची व्याख्या सांगा. शरीर रचनेनुसार क्रेशरच्या व्यक्तिमत्व सिद्धांत सांगा. बघा, क्रेशमर जो आहे, हा एक समजा सायंटिस्ट समजा तुम्ही, ठीक आहे, किंवा विचारवंत समजा. त्याचा जे काही व्यक्तिमत्वाचा सिद्धांत आहे, तो तुम्हाला याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. सर्जनशील व्यक्तींची कोणती 5 लक्षणे लिहा. प्रेरणा संघर्ष म्हणजे काय? कोणत्याही 2 प्रेरणा संघर्ष तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचे आहेत. प्रेरणेची व्याख्या देऊन प्रेरणा व भावना यातील तुम्हाला साम्यभेद स्पष्ट करायचा आहे. भ्रम व विभ्रम यातील तुम्हाला कोणतेही 5 भेद स्पष्ट करायचे आहेत. संवेदनावर प्रभाव पडणारे कोणतेही 5 घटक तुम्हाला विशद करायचे आहेत. भावनेची व्याख्या देऊन भावनांची कोणतेही 3 वैशिष्ट्ये तुम्हाला याच्यामध्ये लिहायची आहेत. समस्या परिहार म्हणजे काय? अवधान विस्तार म्हणजे काय? स्मृती सुधारण्याची उपाययोजना कोणत्या? समस्या म्हणजे काय? अवधान आकर्षित करणारे बाह्य घटक. संवेदन संघटनाची कोणती 5 तत्वे? विस्मरण म्हणजे काय? बुद्धिमत्तेचे प्रकार स्पष्ट करा. अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला कुठलेही प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. त्याची फक्त तुमची तयारी असली पाहिजे. ओके. तर ज्यांना कोणाला पूर्ण आय-एम-पी क्वेश्चन पाहिजे असेल, तर मी तुम्हाला इथे बऱ्यापैकी सांगितलेले आहेत. ज्यांना कोणाला दोन्ही पीडीएफ पाहिजे असतील, माझ्याकडे 2 पीडीएफ आहेत. तर त्यांनी आपले ॲप डाउनलोड करू शकता. जसं मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. ॲपमध्ये मला मेसेज करा, की सर मला ह्या-ह्या विषयाच्या आय-एम-पी क्वेश्चन पाहिजे. ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. ओके. चला समोर जाऊया. आता बघा, आपल्याकडे हिस्ट्री 220. हिस्ट्री 220 मध्ये बघा, तुम्हाला आता हा देखील उद्या पेपर असणार आहे. अल्टरनेट म्हणून आहे सायकॉलॉजी 216चा. ठीक आहे. प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांच्या विविध जबाबदाऱ्या सांगा. बघा, प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी, जो डीएम असतो, जिल्हाधिकारी, त्यांच्या विविध जबाबदाऱ्या तुम्हाला सांगायच्या आहेत. थोडक्यात काय, तुम्हाला जो जिल्हाधिकारी असतो त्याच्या तुम्हाला जबाबदाऱ्या सांगायच्या आहेत. ओके. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकारी असतो, त्याला आपण डीएम म्हणतो. औद्योगिक ऱ्हासाची कारणे विशद करा. औद्योगिक ऱ्हासाची कारणे. औद्योगिक ऱ्हास का झाला, कशामुळे झाला, त्याची कारणं तुम्हाला लिहायची आहेत. भारताबाहेरील दहशतवादी चळवळीवर तुम्हाला भाष्य करायचे आहेत. भारताबाहेर ज्या काही दहशतवादी चळवळी वगैरे होतात, उदाहरणार्थ पाकिस्तान, अफगाणिस्तान, रशिया, युक्रेन, जे काही याच्यामध्ये असतात, त्याचे तुम्हाला याच्यामध्ये उदाहरणं वगैरे लिहायची आहेत. 1858च्या कायद्याचे महत्त्व तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. 1857चा उठाव आणि 1858ची कायदे, अशा तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही प्रश्न एक येऊ शकतो. शेतीच्या व्यापारीकरणाचे परिणाम तुम्हाला लिहायचे आहेत. स्वराज्य पक्षाच्या कार्याचे मूल्यांकन करा. स्वराज्य एक पक्ष होता, त्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावावर टिप्पणी लिहा. 1947चा भारतीय स्वातंत्र्य कायद्याच्या तुम्हाला तरतुदी लिहायच्या आहेत. आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलनाविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये तुम्हाला विशद करायची आहे. भारतीय राष्ट्रीय सभेचे स्वरूप व कार्यपद्धती लिहायची आहे. भारताच्या औद्योगिक ऱ्हासाची कारणे आपण अगोदर बघितलं. शेतीच्या व्यापारीकरणाचे हिंदुस्थानावर झालेले परिणाम. बघा, आता इथं हिंदुस्थान दिलंय, पण इथं भारतावर किंवा इंडियावर किंवा हिंदुस्थानावर कुठला परिणाम झाला, हे देखील तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. अॅनी बेझंट यांच्या होम रूल चळवळीचे तुम्हाला भारतावर होणारे परिणाम लिहायचे आहेत. भारतातील नागरीकरणाची माहिती तुम्हाला लिहायची आहे. पंजाब प्रांताची रचना व प्रशासन याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. पंजाब प्रांत जो आहे, सध्या अर्धा पंजाब पाकिस्तानमध्ये आहे, अर्धा भारतामध्ये आहे. तर तुम्हाला जी काही त्याची रचना वगैरे माहिती असेल, ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. बऱ्यापैकी तुम्हाला मी आय-एम-पी क्वेश्चन सांगितलेले आहेत. ज्यांना पूर्ण आय-एम-पी क्वेश्चन वगैरे पाहिजे असेल किंवा पीडीएफ पाहिजे असेल, तर त्यांनी कृपया आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करा. प्ले स्टोरला उपलब्ध आहे. iPhone वाल्यांसाठी आपल्याकडे आहे बघा, ios.a2talk.in. ठीक आहे, तुम्ही हे बघू शकता. तर ही वेबसाईट फक्त आपल्या iPhoneमध्येच ओपन होईल, ज्यांच्याकडे iPhone वगैरे असेल त्यांच्याकडे. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बेस्ट ऑफ लक.